मातोश्रीवर घिरट्या घालणारं ड्रोन हे MMRDAचं पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर, MMRDAचं स्पष्टीकरण, तर सर्वेक्षणावरून आदित्य ठाकरेंचे थेट सवाल। काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाली तरी सुद्धा काही समोर आलं नाही। पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश। विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय। मी तर फोडणार होता भेटला तर। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस, प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश। नंदुरबारमध्ये 50 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। सांगलीत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, एकनाथ शिंदेंची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती, तर विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर। आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात, ढगांचा अडथळा नसल्याने सूर्यकिरणांचा अंबाबाईच्या चरणांना स्पर्श। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिल्या विशेष बातमीने आपण सुरुवात करूया। शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरती ड्रोनद्वारे नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। ड्रोनच्या घिरट्यांवरून राजकारण तापत असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांनी हे MMRDAचं सर्वेक्षण असल्याचं सांगितलंय, तर पोलिसांच्या स्पष्टीकरणावरती आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेत। मातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या, उभाटाकडून भाजपावर हेरगिरीचा आरोप, वादानंतर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, आदित्य ठाकरेंचे पोलिसांना थेट सवाल। रविवारच्या सकाळी वांद्र्याच्या कलानगर भागात मातोश्रीवर हे असे घिरट्या घालणारे ड्रोन दिसून आले आणि एकच खळबळ उडाली। मातोश्री आणि MMRDA कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावरती हा ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं। या ड्रोनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला। शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला, पण प्रश्न असा की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आलं? यामागे कोणतंही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवरती नजर ठेवली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येतोय। यावरती सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। हा एका ड्रोन पुरता मर्यादित विषय नाही, ज्याला आपण प्रायव्हसी म्हणतो। सर्वसामान्यांची जी असलेली जी प्रायव्हसी आहे याबद्दल तर कुठेतरी आपलं बोलावं लागेल की नाही लागेल। आणि तो जसं मातोश्रीला लागू आहे तसं इकडे हजारो लाखो लोक आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत आहेत आणि ही घटना आज आमच्या बाबतीत झाली। हे प्रत्येक कोणाच्याही बिल्डिंगवरून ते ड्रोन घेऊन जातील, कारण एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा पुरवलेली असताना त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं जर ड्रोन उडवायला परवानगी दिली गेली तर ती का दिली गेली, ती कोणी दिली गेली याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। हे तपासाचा भाग आहे, त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही। उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर, त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं, कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। ड्रोनच्या घिरट्यांवरून वादाचा भडका उडाल्यानंतर मुंबई पोलिसांनी समोर येत स्पष्टीकरण दिलंय। MMRDAच्या परवानगीने BKC आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे। कृपया कोणतीही चुकीची माहिती टाळा।
पोलिसांच्या स्पष्टीकरणावरती शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. आदित्य यांनी 5 प्रश्न उपस्थित करत सर्वेक्षणाच्या दाव्यावरच सवाल उपस्थित केले. लोकांच्या घरात डोकावण्याची आणि पकडले गेले असता पळून जाण्याची मुभा कोणत्या सर्वेक्षणात मिळते? या सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना का कळवलं गेलं नाही? MMRDA फक्त आमच्या घरावरती नजर ठेवतंय की संपूर्ण BKCवर? याऐवजी MMRDAने जमिनीवरती उतरून त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं. उदाहरणार्थ MTHL म्हणजेच अटल सेतूच्या भ्रष्टाचाराकडे पाहावं. पोलिसांनी परवानगी दिलेली असताना रहिवाशांना का सांगितलं नाही? मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन उडवण्यास मनाई आहे. त्यातच मातोश्रीसारख्या संवेदनशील परिसरात ड्रोन दिसल्याने राजकीय वाद पेटल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुन्हेगारांना जमीन आणि नेत्यांना जमीन हीच सरकारची नवी योजना असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. सध्या चर्चेत असलेल्या काही प्रकरणांचा उल्लेख करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्मी घाव घातलेला आहे. तर निवडणुकीच्या आधी असे आरोप होतात असं वक्तव्य करत अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय. आमदार रोहित पवारांनी ट्विट करून महायुतीतील तिन्ही पक्षांवर हल्लाबोल केलाय. राज्य सरकारनं वोट चोरी करून जमिनीची लुटमारी असं नवब्रीद वाक्य ठेवायला काही हरकत नाही असा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना 5,000 कोटींची सिडको जमीन. पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 1,800 कोटींची जैन बोर्डिंग जमीन. पुण्यात मुख्यमंत्र्यांची भाजप 500 कोटींची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्हॅक्यू प्रॉपर्टीची जमीन. संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची MIDCची राखीव जमीन. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाजपची 200 कोटींची अंजली टॉकीजची जमीन. पुण्यात अजित पवारांच्या पक्षाची 300 कोटींची कोरेगाव पार्क जमीन. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या पक्षाची जैन समाजाची जमीन. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भाजपची SRAची हजारो कोटी रुपयांची जमीन. असे एकापाठोपाठ एक आरोप करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दणका दिलाय. करून वोट चोरी, करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे. आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे. पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहे. सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. मुंढवा जमीन प्रकरणात एकही रुपयाचा व्यवहार झालेला नाही असा दावा अजित पवारांनी केलाय. आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही. हे आकडे तुम्ही 300 कोटी 1,800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काय नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना. पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल. अशा पद्धतीच्या ट्विटमुळं फक्त तुमचं आणि इतर लोकांचं मनोरंजन होऊ शकतं. मात्र सत्तेसाठी हपापलेले रोहित पवार आता इतक्या खालच्या पातळीवर येतील